नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी भरती आणि सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भारतात आर्मी डेवर विचारले जाणारे सरकारी नोकरीमध्ये MCQ क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर. तर चला तर स्टार्ट करूया. तर पहिला प्रश्न आहे, भारतात आर्मी डे कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 26 जानेवारी, ऑप्शन बी 15 जानेवारी, ऑप्शन सी 14 नोव्हेंबर, ऑप्शन डी 2 ऑक्टोबर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 15 जानेवारी. तर 15 जानेवारीला भारतामध्ये आर्मी डे साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2 आहे, आर्मी डे कोणाच्या स्मरणात साजरा केला जातो? तर ऑप्शन ए आहे भारतीय नौदल, ऑप्शन बी आहे भारतीय वायुसेना, ऑप्शन सी आहे भारतीय स्थल सेना आणि ऑप्शन डी आहे भारतीय सुरक्षा दल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी भारतीय स्थल सेना. तर भारतीय स्थल सेनाच्या स्मरणात आर्मी डे 15 जानेवारी रोजी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 3 आहे, भारतीय सैन्याचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ कोण होते? ऑप्शन ए आहे KM करियप्पा, ऑप्शन बी आहे सॅम माणिकाशवा, ऑप्शन बी आहे सी आहे बिपिन रावत, ऑप्शन डी आहे KS थिमय्या. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए KM करियप्पा. तर KM करियप्पा हे भारतीय सेनाचे पहिले भारतीय कमांडर इन चीफ होते. प्रश्न क्रमांक 4 आहे, KM करियप्पा यांनी कमांडर इन चीफ पद कधी स्वीकारले? ऑप्शन ए आहे 15 जानेवारी 1949, ऑप्शन बी आहे 26 जानेवारी 1950, ऑप्शन सी आहे 15 ऑगस्ट 1947 आणि ऑप्शन डी आहे 2 ऑक्टोबर 1948. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए 15 जानेवारी 1949. तर KM करियप्पा यांनी 15 जानेवारी 1949ला कमांडर इन चीफ पद हे स्वीकारले. प्रश्न क्रमांक 5 आहे, आर्मी डे 2026मध्ये कितवा आर्मी डे होता? ऑप्शन ए आहे 76वा, ऑप्शन बी आहे 77वा, ऑप्शन सी आहे 78वा आणि ऑप्शन डी आहे 79वा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे 77वा, ऑप्शन बी 77वा. तर 2026मध्ये भारतामध्ये आर्मी डे हा 77वा साजरा केला. तर प्रश्न क्रमांक 6 आहे, भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य काय आहे? ऑप्शन ए आहे सेवा परमो धर्म, ऑप्शन बी आहे सत्यमेव जयते, ऑप्शन सी आहे बलिदान आणि ऑप्शन डी आहे जय जवान जय किसान. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ए सेवा परमो धर्म. तर सेवा परमो धर्म हे भारतीय सैन्याचे ब्रीदवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, भारतीय सैन्याचे मुख्यालय कोठे आहे? ऑप्शन ए आहे मुंबई, ऑप्शन बी आहे पुणे, ऑप्शन सी आहे न्यू दिल्ली आणि ऑप्शन डी आहे कोलकाता. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी नवी दिल्ली. प्रश्न क्रमांक 8 आहे, आर्मी डे निमित्त मुख्य परेड कुठे आयोजित केली जाते? ऑप्शन ए आहे जयपूर, ऑप्शन बी आहे पुणे, ऑप्शन सी आहे बेंगलुरू आणि ऑप्शन डी आहे नवी दिल्ली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी नवी दिल्ली. तर नवी दिल्लीमध्ये आर्मी डे निमित्त मुख्य परेड आयोजित केली जाते. प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय सैन्याची स्थापना कधी झाली? ऑप्शन ए आहे 1776, ऑप्शन बी आहे 1947, ऑप्शन सी आहे 1950, ऑप्शन डी आहे 1962. तर या प्रश्नाचं उत्तर आहे
ऑप्शन ए 1776. प्रश्न क्रमांक 10 आहे भारतीय सैन्य कोणत्या मंत्रालयाच्या अधिपत्याखाली कार्य करते? ऑप्शन ए आहे गृह मंत्रालय, ऑप्शन बी आहे संरक्षण मंत्रालय, ऑप्शन सी आहे वित्त मंत्रालय, ऑप्शन डी आहे परराष्ट्र मंत्रालय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी संरक्षण मंत्रालय. प्रश्न क्रमांक 11 आहे भारताचे सर्वोच्च सेनापती कोण असतात? ऑप्शन ए आहे पंतप्रधान, ऑप्शन बी आहे संरक्षण मंत्री, ऑप्शन सी आहे राष्ट्रपती आणि ऑप्शन डी आहे सेनाध्यक्ष. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 12 आहे भारतीय स्थल सेनेचे प्रमुख कोण असतात? ऑप्शन ए आहे चीफ ऑफ नेव्हल स्टाफ, ऑप्शन बी आहे चीफ ऑफ एअर स्टाफ, ऑप्शन सी आहे चीफ ऑफ आर्मी स्टाफ आणि ऑप्शन डी आहे चीफ सेक्रेटरी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी चीफ ऑफ आर्मी स्टाफ. प्रश्न क्रमांक 13 आहे शौर्य, पराक्रम आणि देशसेवा याचे प्रतीक कोणता दिवस आहे? ऑप्शन ए आहे नौदल दिवस, ऑप्शन बी आहे आर्मी डे, ऑप्शन सी आहे शिक्षक दिन, ऑप्शन डी आहे संविधान दिन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी आर्मी डे. प्रश्न क्रमांक 14 आहे भारतीय सैन्याची सर्वात मोठी जबाबदारी कोणती? ए शेती करणे, बी देशाचे संरक्षण करणे, सी निवडणुका घेणे, डी उद्योग चालवणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे देशाचे संरक्षण करणे. प्रश्न क्रमांक 15 आहे आर्मी डे रोजी सैनिकांना काय दिले जाते? ऑप्शन ए फक्त सुट्टी, ऑप्शन बी सन्मान आणि पुरस्कार, ऑप्शन सी पगारवाढ, ऑप्शन डी निवडणूक तिकीट. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी सन्मान आणि पुरस्कार. प्रश्न क्रमांक 16 आहे के.एम. करियप्पा यांना कोणती पदवी देण्यात आली? ऑप्शन ए आहे जनरल, ऑप्शन बी आहे एअर चीफ, ऑप्शन सी आहे फील्ड मार्शल, ऑप्शन डी आहे ॲडमिरल. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड मार्शल. प्रश्न क्रमांक 17 आहे भारतीय सैन्याचे चिन्ह कोणत्या 2 वस्तूंनी बनलेले आहे? ऑप्शन ए आहे तलवार आणि ढाल, ऑप्शन बी आहे 2 तलवारी आणि अशोक चिन्ह, ऑप्शन सी आहे विमान आणि टँक, ऑप्शन डी आहे बंदूक आणि ध्वज. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 2 तलवारी आणि अशोक चिन्ह. प्रश्न क्रमांक 18 आहे आर्मी डेचा उद्देश काय आहे? ए सांस्कृतिक कार्यक्रम, बी सैन्याच्या शौर्याचा गौरव, ऑप्शन सी व्यापार मेळावा, ऑप्शन डी क्रीडा स्पर्धा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे सैनिकांच्या शौर्याचा गौरव, ऑप्शन बी सैनिकांच्या शौर्याचा गौरव. प्रश्न क्रमांक 19 आहे भारतीय सशस्त्र दलामध्ये किती प्रमुख सेना आहेत? ऑप्शन ए आहे 2, ऑप्शन बी आहे 3, ऑप्शन सी आहे 4, ऑप्शन डी आहे 5. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 3. प्रश्न क्रमांक 20 आहे जय हिंद हा घोषवाक्य हे घोष सैनिकामध्ये कशासाठी वापरले जातो? 1 निरोपासाठी, बी अभिवादनासाठी, सी इशारासाठी आणि डी विश्रांतीसाठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी अभिवादनासाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर्मी डेवर 20 MCQ क्वेश्चन्स आणि त्याचे आन्सर पाहिले आहे. तर अशाच व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हाच भेटूया अशाच शैक्षणिक विषयावर
आणि त्याचे MCQ क्वेश्चन्स जे की MPSC, UPSC, तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये विचारले जातात. तर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर, लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.